चरणार्थ। धन्यवाद डॉक्टर साहेब। यानंतर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष विकास पुरुष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सभेला संबोधित करावं। आदरणीय बावनकुळे साहेब। भारत माता की दोन्ही हात वर करून देगलूरचा आवाज हा नांदेड शहरापर्यंत पोहोचला पाहिजे। भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की। आपल्याला बोलण्याकरता मोदींच्या मंत्रिमंडळातील एक रत्न ज्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, नांदेड ते नागपूर पर्यंत, नागपूर ते मुंबई पर्यंत तुमच्या माझ्या जीवनात परिवर्तन केलं आणि आज या महाराष्ट्राला पुढचे 20 वर्ष समोर नेण्याचा प्रयत्न केला असे माननीय नितीनजी आपल्याला बोलण्याकरता आले। एकदा जोरात टाळ्या वाजवून आपल्या सर्व देगलूरकरांनी त्यांचं स्वागत करावं। या ठिकाणी उपस्थित माननीय अशोकराव चव्हाण साहेब, आपले उमेदवार प्रताप पाटील चिखलीकरजी, अजित गोपछडेजी, भास्कर पाटील खतगावकरजी, संतू खंबर्टेजी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व नेत्यांना मी क्षमा मागतो, कारण 1 तास उशीर आहे, 4 सभा आहे। नितीनजींना नागपूरला जाता तर रात्री 11 वाजणार आहे, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही। पण बंधूंनो, मी माननीय प्रताप पाटील चिखलीकर अभिनंदन करतो। आपण कमळाला मत दिले, चिखलीकरला मत दिलेत। चिखलीकरने महाराष्ट्राच्या आणि देशातल्या सरकार म्हटलं असं कुठलं मंत्रालय नाही आहे ज्या मंत्रालयात चिखलीकर पोहोचले नाहीत। चिखलीकरांनी रेल्वे मंत्रालय, रोड मंत्रालय, नितीनजीकडनं सर्व मंत्रालयामध्ये आणि महाराष्ट्रात देवेंद्रजीच्या आणि एकनाथ शिंदेच्या मंत्रालयातून मंत्रिमंडळातून मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न केला। मी जेव्हा रेकॉर्ड काढला तर नांदेड लोकसभेचे 153 प्रश्न लोकसभेमध्ये आवाज उठवून मार्गी लावण्याचं काम माननीय चिखलीकरांनी केलं। खऱ्या अर्थाने एक लढवय्या खासदार म्हणून चिखलीकर यांनी लोकसभेमध्ये 153 प्रश्न मांडले। देशाच्या 18 चर्चामध्ये चिखलीकरांनी भाग घेतला आणि खऱ्या अर्थाने माननीय मोदीजीच्या नेतृत्वात गरीब कल्याणाच्या योजना या महाराष्ट्रात आणताना आपण एक मत दिलं। एका मताने बघा 11 कोटी कुटुंबांना घरकुलं मिळाले, 120 कोटी लोकांना 8,000 रुपयाच्या 2 अशा कोरोनाच्या लसीकरण केंद्र सरकारने केलं। आज तुमचा माझा जीव वाचवण्याचं, आज बघा मागे जा, तो कोरोनाचा काळ ज्यावेळी तुमच्या माझ्या जीवाचं रक्षण करण्याकरता उद्या कोणाचं काय होईल, माझ्या परिवाराचं काय होईल, घराचे दार बंद, अशा वेळी सर्व घाबरलेल्या अवस्थेमध्ये कोरोनाची संपूर्ण देशाने जगाने लाट बघितली आणि या लाटेमध्ये तुमचा माझा जीव वाचवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी तुम्हाला 2 लसीकरण, लोकांचा एकही पैसा न घेता मोदीजींनी काय केलं असं विचारण्याला माझा प्रश्न आहे। आपला जीव सुरक्षित ठेवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं। बंधूंनो, या ठिकाणी 4 कोटी लोकांना जलजीवन मध्ये नळ कनेक्शन मिळाले, 3 कोटी लोकांना घरात वीज कनेक्शन दिलं आहे महाराष्ट्रामध्ये। आणि बघा तुमच्या माझ्या हातचा मोबाईल जो आहे तो मोबाईल 2014 मध्ये प्रत्येक मोबाईलवर मेड इन चायना, मेड इन जापान, मेड इन जापान चायना असं होतं। आज बघा एक कमळाचं मत, आज पूर्ण देशातल्या तुमच्या माझ्या हातातले गरीब माणसाच्या हातातला मोबाईल हा चायना आणि जापान कडला नाही आहे, तर मेड इन इंडिया आहे, मेड इन इंडिया आहे, मेड इन इंडिया आहे। हा एक कमळाच्या मताने आपल्याला देशामध्ये परिवर्तन झालं। विश्वकर्मा योजनेतनं 3 लाख रुपये आपल्याला या 18 पगड जाती 12 बोलतेदाराला लाभ देण्याकरता योजना आली। शेतकऱ्याकरता मोठ्या प्रमाणावर केंद्र सरकारने 6,000, राज्य सरकारने 6,000 आणि बघा या ठिकाणी नितीनजी बसले आहेत। आज जगातल्या सर्व देशामध्ये युरियाची बॅग 2700-2800 रुपये आहे, पण 10 लाख कोटी रुपये मोदीजींच्या सरकारने आपल्या शेतकऱ्याकरता सबसिडी दिल्यामुळं आज 270 आणि 280 रुपयामध्ये देगलूरमध्ये, मुखेडमध्ये युरियाची बॅग मिळतं। आपल्या देशामधला सर्वात कमी रेट युरियाचा करण्याचं काम
माननीय मोदी सरकारने केलं. बंधू भगिनींनो, 26 तारखेचं मत हे 14 एप्रिलला मोदीजींनी जो या देशाला वचननामा दिला, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी जो वचननामा दिला, 2024 आणि 2029 हे 5 वर्षाचा वचननामा काय असेल. जर 14 मध्ये वचननामा दिला तो पूर्ण झाला, 2019 मध्ये मोदीजींनी वचननामा जो पूर्ण झाला, आणि आता 2024 ते 29 पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजींनी पुन्हा एकदा गॅरंटी घेतली आहे. या देशामध्ये तुम्हाला माझा सवाल आहे, या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे की नाही? जर हातवर करून सांगा, या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे की नाही? महिलांना आणि पुरुषांना सारखे अधिकार असले पाहिजे की नाही? जोरात सांगा. थकले का तुम्ही? जोरात हातवर असले पाहिजे की नाही? 26 तारखेचं मतदान हे समान नागरी कायद्या करता आहे. या देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन असलं पाहिजे की नाही? अलग अलग निवडणुकीने तुमचा माझी परेशानी इतक्या उन्हात तुम्हाला मतदान करावं लागतं. पण 26 तारखेचं मत वन नेशन वन इलेक्शन करता आहे. 26 तारखेचं मत 4 कोटी नवीन घरं देणार आहे. 26 तारखेचं मत 3 कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं मत आहे. 26 तारखेचं मत चिखलीकरला देणं म्हणजे मोदीजीला देणं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता आपल्या सर्वांना विनंती करेल, आज मी माननीय नितीनजीचं पुन्हा या ठिकाणी या लोकसभेमधले जेवढे हायवे, या लोकसभेमध्ये नितीनजी जेवढे हायवे मागच्या 50 वर्षात झाले नाही, तुम्ही या 10 वर्षामध्ये नांदेड लोकसभेचं चित्र पालटण्याकरता मोदीच्या सरकारमध्ये आपण जे काम केलं, मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. आपले नांदेड वासियाच्या माध्यमातून आभार मानतो, पक्षाच्या वतीने आभार मानतो. महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आपण केलं, त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री, भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार, मराठवाड्याचे नेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण या